आम आदमी पार्टी आपल्यासोबत आहे. राजकीय टीका राजकीय आरोप जे आहेत ते या दोन्ही पक्षांकडून केलेले पाहायला मिळाले. आम आदमी पार्टीची काय भूमिका? याचं कारण असं की गेल्या काही वर्षात 5-7 वर्षामध्ये तुम्ही बघा कोण सत्तेत नाही आलं. तुमचं काँग्रेस आली, राष्ट्रवादी आली, मनसे आली, शिवसेना आली, सगळ्यांचे एकमेकांबरोबर सत्ता भोगून झालेली आहे. हे लाभार्थ्यांचे प्रस्थापित पक्ष लाभार्थी पक्ष आहेत, त्यांना फक्त सत्ता हवी. सत्तेच्यासाठी कुठलेही पक्ष बदलू शकतात. आज जी त्यांची ती लढाई जी चालू आहे ना, ती आमच्या मते खोटी लढाई आहे, नुरा लढाई आहे. एकमेकांबरोबर सहभाग आहे सत्तेमध्ये. असं असताना पुण्यामध्ये कशी काय ते एकमेकांची लढाई करतायत? आणि हे प्रश्न जे आहेत ते केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या पैशावर असतील तर ते एकमेकांशी का वाद घालतायत? त्यामुळे या प्रश्नामध्ये पुणेकरांची मात्र गोची होते. पुणेकरांना खरोखर त्यांचा प्रतिनिधी नाही या दोन्ही प्रस्तावित. आपची भूमिका विचारतायत. आपने किती उमेदवार दिले? आपनी 85 उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळे आपनी अतिशय चांगली संख्या दिली आहे. मुख्य महत्वाचं म्हणजे पुण्यामध्ये महत्वाचे ते मुद्दे राहतात. ते मुद्द्यांचा उल्लेख करणं आवश्यक आहे. ज्या लाडक्या बहिणींचं ते नावं सांगत होते, त्या लाडक्या बहिणींना पुण्यामध्ये जर इमर्जन्सीची जर प्रेग्नन्सीची केस आली, म्हणजे तिच्यासाठी जर एखाद्या ऍडमिट करायचं असेल, वेळ आली, प्रसव वेदना होत असतील, तर त्यासाठी येथे कमला नेहरू आणि शिवाय ससूनशिवाय येथे हॉस्पिटल नाही. पुण्यामध्ये अशी अवस्था आहे. दुसरं म्हणजे शाळांची अशी अवस्था आहे, शाळांच्या भिंती पडलेल्या आहेत, सीसीटीव्ही सुद्धा नाही, त्यांचे ड्रेस वेळेवर मिळत नाही. अशा सरकारी शाळांमधली मुलं खासगी शाळेत जातात. आज नर्सरीला लाख रुपये फी या शासनामुळे. म्हणजे शाळा असेल, आरोग्य असेल, तुमचं वाहतूक कोंडीचे प्रश्न, हे प्रश्न कोणी मांडले का? कोणी या डमी लढाईमध्ये सामान्य माणसाचे प्रश्न लढले जात नाहीयेत. उद्या जर असं लक्षात आलं की भाजपचा महापौर आणि राष्ट्रवादीचा उपमहापौर झाला तर आश्चर्य वाटू नये. पुणेकरांनी आत्ताच सावध व्हावं. पुणेकरांनी शून्य पुणेकर आहेत, त्यामुळे पुणेकरांनी सावध व्हायला पाहिजे. फडणवीस म्हणाले आता मेट्रो झाली. फडणवीस म्हणाले ऐका पाताल लोक म्हणले आता खाली भुयारतून जायचं झालं, खालचं लुटून झालं, आता पातळ लोटात राहिलं होतं लुटायचं. त्यामुळे त्याच्यात ते शिरले. मेट्रोमध्ये पार्किंगची सोयच नाहीये. मेट्रोवाले स्पष्ट आपण जर बघितलं आता आपण जर 70 वर्षानंतर जर आम्हाला बाबासाहेबांसारखी वेळ आणणार असतील तर हे निषेधार्थच आहे. 70 वर्षानंतर जर ही परिस्थिती. त्यामुळे आपची जी काही शाळा जी आहे त्याचं उदाहरण बघायला अजितदादा गेले होते दिल्लीमध्ये, आणि आता ते आश्वासन देत आहेत. बीजेपी वाले सुद्धा तिथे गेले होते बघायला, आणि आता आश्वासन देतात की आम्ही आयडियल शाळा उभं करू. असं करू शकत नाही. त्यामुळे नक्कल नको, अस्सल स्वीकारा. काही मिळणार नाहीये.